मित्रांनो, एकच ध्यास ऑनलाईन अभ्यास या सदरामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास। आता तो घटक कोणता आहे त्याचं नाव मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। मी आधी काही प्राणी आपल्या भेटीला येत आहेत, त्या प्राण्यांना आपण भेटूया, त्यांना आपण एक प्रश्न विचारूया फक्त की तुम्हाला घराची काय आवश्यकता आहे। पहिला प्राणी कोण येतो पाहूया। बघा आपल्या भेटीला कोण आले। कोण आहे? जंगलचा राजा सिंह। जंगलचा राजा सिंह आले आपल्या भेटीला। तर सिंहराज सांगा मला, तुम्ही कुठे राहता? मी राहतो गुहेत। अच्छा, तुम्ही गुहेत राहता का? बरं बरं। पण तुम्हाला गुहेची काय आवश्यकता आहे? गुहेची काय आवश्यकता आहे? मला पण सुरक्षितता पाहिजे। मला पण आसरा लागतो। ऊन, वारा, थंडी, पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे मला पण रक्षण पाहिजे असते। खूप जोराचा पाऊस आला तर मी ओला होऊन जाईल। खूप थंडी पडली तर मी काकडून जाईल। आणि खूप ऊन कडाक्याचं पडलं तर माझं काही खरं नाही। उन्हाचे चटके मला सहन करावे लागतील आणि हे मला नको आहे। त्यामुळे मी गुहेत राहतो, गुहेचा आसरा घेतो। अच्छा, आणि गुहा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला मुलांनो? तर गुहा म्हणजे डोंगराच्या कपारीतली खोल अशी आतमध्ये जाणारी खोलगट जागा, तिला आपण म्हणतो गुहा। गुहा मी बांधत नाही, गुहा माझी ऐकतीच असते। मी जाऊन फक्त त्याच्यात राहतो, डोंगराच्या कपारीमध्ये। त्यालाच गुहा म्हणतात, बरोबर। तर सिंह राहतो गुहेत। मी आहे पोपट। मी राहतो दूर तिकडे झाडावर। मी राहतो झाडावर। मी आहे पोपट। मी झाडाच्या ढोलीत राहतो। मी स्वतः घरटं बांधत नाही, पण माझे सारखे दुसरे जे पक्षी आहेत, चिमणी, कावळा, हे कबूतर, हे सगळे घरटे बांधतात। गरुड भाऊ सुद्धा घरटं बांधतो पिल्लांसाठी, बरं का? मग हे सगळे घरटी बांधतात, अंडी देतात। त्यांच्या अंड्याच्या सुरक्षिततेसाठी, पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचं रक्षण व्हावं ऊन, वारा, थंडी, पाऊस पासून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या प्राण्यांपासून रक्षण व्हावं। काही प्राणी असतात ना, ती अंडी खातात त्यांची, त्यांना हानी पोहोचवतात। म्हणून घराची आवश्यकता असते, घरटे बांधतात ते। मी झाडाच्या ढोलीत राहतो, माझे पिल्लं पण मी तिथेच वाढवतो। तर मुलांनो बघा, आपण दुसरा कोण बघितला? पक्षी। तो पण कोणता? पोपट। सगळ्यांना आवडतो की नाही पोपट? मी आहे हत्ती। मी राहतो जंगलात। जंगलात का राहतो माहितीये? मला जेवण पण तिथेच भेटते आणि मला जंगलात सुरक्षित वाटतं। झाडांमध्ये मी राहतो। हा बघा कुठला प्राणी आलाय भेटीला। मी आहे बैल। मी राहतो गोठ्यात। गोठ्यामध्ये आम्हाला सुरक्षित वाटतं। आम्ही नाही गोठा बांधत, माणसंच आम्हाला गोठा बांधून देतात। आमच्या घराला गोठा म्हणतात। आमची वासरं सुरक्षित राहतात। ऊन, थंडी, वारा, पाऊस यांच्यापासून आमचं रक्षण होते। तर आम्ही गोठ्यात सुरक्षित राहतो। रानावनात फिरलो तर हिंस्र प्राणी आम्हाला खाऊन घेतील। थंडीमुळे आम्ही कुडकुडून जाऊ, आजारी पडू। त्यामुळे आम्ही गोठ्यात सुरक्षित राहतो, माणसांच्या उपयोगी पडतो आणि माणूस आमच्या उपयोगी पडतो। बघा, आत्ताच तुम्हाला कोणता प्राणी दिसलेला आहे? बैल आहे ना। त्या बैलाने त्याची माहिती आपल्याला सांगितलेली आहे।
की तो गोठ्यात राहतो आणि गोठ्यामध्ये त्याला सुरक्षित वाटतं. गोठा कोण? तिसरा धडा, निवारा आपला आपला. निवारा म्हणजे काय? तर निवारा म्हणजे आपलं घर, आपण कुठे राहतो ते. घर कशासाठी हवं असते? ऊन, वारा, थंडी यांच्यापासून रक्षण होण्यासाठी आपल्याला घराची आवश्यकता असते. प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पक्ष्याला निवाऱ्याची आवश्यकता असते. जो सजीव आहे या पृथ्वी तलावर त्या सगळ्यांना असते. तर काही पक्षी आणि प्राणी स्वतःचे निवारे बांधतात, तर काही आयतेच जाऊन राहतात. म्हणजे आयत्या बिळात नागोबा म्हणतो ना आपण. तर आयते म्हणजे जे परिसरात उपलब्ध आहे त्याचाच आधार ते घेतात आणि त्याच्या आडोशाला वगैरे असे राहतात. तर आता या धड्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आता तुम्हाला बाजूला चित्र दिसत असेल. चित्रामध्ये बघा काय आहे. एक मांजर आहे दिसते आहे आणि ती बीळ दिसते आहे. बिळामध्ये आहे उंदीर आणि ती टपून बसलेली आहे. मस्त आयटीत बसलेली आहे, वाट बघते त्याची. का बरं? कारण उंदराला तिला खायचं आहे, म्हणजे ती उंदराला खाणार आहे. म्हणून उंदीर घाबरून बिळात लपून बसला. उंदराचं घर कोणतं आहे? बीळ आहे. आणि मांजरीचं घर कोणतं आहे? तर मांजर माणसांच्या सोबतच घरामध्ये ती राहते. कारण माणसाने त्याच्या उपयोगाचे प्राणी त्याच्यासोबतच. उंदीर हा अन्नधान्याची नासाडी करणारा आहे, त्याच्यामुळे मांजर त्याला खाते, म्हणून आपण मांजरीला पाळतो. दुसऱ्या चित्रामध्ये बघा काय दिसते तुम्हाला. तर झाडावर पक्ष्यांची घरटी आहे, कावळ्यांची घरटी आहे. त्या घरट्यामध्ये अंडी आहेत, छोटी छोटी सुंदर अशी पिल्लं आहेत आणि खाली मांजर टपून बसलेली आहे. कशासाठी? तर ती अंडी खाण्यासाठी किंवा त्या पिल्लांना खाण्यासाठी ती टपून बसलेली आहे. ती बघते आहे त्यांच्याकडे आणि कावळ्यांना समजलेलं आहे, म्हणून कावळे तिला हुसकावून लावत आहेत, काव 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 करून. तर म्हणजे बघा या चित्रामधून सांगितलेलं आहे की दुसऱ्या प्राण्यांची सुद्धा भीती असते आणि सुरक्षिततेपोटी घरटं त्यांनी बांधलेलं आहे. पक्ष्यांनी घरटं बांधलेलं आहे. अंडी घालण्यासाठी तर त्यांना पाहिजेच असते घरटं. किंवा आणि जेव्हा छोटी छोटी असतात पिल्लं तेव्हा त्यांच्या पंखामध्ये बळ नसते, ते उडू शकत नाहीत. म्हणून मग काय ते घरट्याची आवश्यकता असते त्यांना थोड्या दिवसासाठी. पण शत्रूपासून रक्षण होण्यासाठी सुद्धा इतर प्राणी पशुपक्ष्यांकडून रक्षण होण्यासाठी सुद्धा त्यांना घरट्याची आवश्यकता असते. त्यानंतर आता तुम्हाला इथे जे चित्र दिसत आहे बघा, एका घराचं चित्र आहे. म्हणजे आपल्या घरामध्येच आपण ते अनुभवलं असेल की बाहेर जोराचा सोसाट्याचा वारा सुटलाय, खूप पाऊस येतोय, ढग गडगड करतायत आणि विजा चमकताय आणि अशा वेळेस तुम्ही घाबरून तुमच्या आईवडिलांना बिलगले पण असाल, है ना. तर अशा प्रकारे चित्रामध्ये दिसते आहे की एक छोटासा मुलगा त्याच्या आईला बिलगलेला आहे आणि ती मुलगी जी आहे तिने कानावरती हात ठेवलेले आहे. का? कारण ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट तिला ऐकू येतो आणि ती पण घाबरली आहे थोडीशी, म्हणून तर तिने म्हणजे काय, घराचा उपयोग कशासाठी असतो आपल्याला? ऊन, वारा, थंडी यांच्यापासून रक्षण होण्यासाठी, सुरक्षितेसाठी. आता बघा एवढ्या पावसात जर त्यांच्याजवळ घर नसतं तर त्या पावसामध्ये ते भिजले असते ते वेगळं. त्या थंडीने कुडकुडून त्यांचे काय हाल झाले असते, है ना. आजारी पडले असते ते आणि लवकरच मेले पण असते. तर घर आपल्याला सुरक्षितता देते. आणि घरामध्ये काय अजून आपल्याला काय फायदा आहे घराचा? की घरामध्ये आपण कोणी सहजासहजी चोरीची भीती कमी होते. म्हणजे चोरी करू शकत नाही. घराला आपण कुलूप लावतो नाही का, तर सहजासहजी चोरी कोणी करू शकत नाही. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. कारण पेपरमध्ये बातम्या तुम्ही ऐकत असाल की बिबट्याने मुलाला पळवून नेलं, जंगली प्राणी गावात आला आहे आणि तो थैमान घालतो आहे. तर अशा प्रकारे अनेक बातम्या आपण. आणि त्यामुळे घर जर असलं तर घरामुळे ती भीती कमी होते. घरामध्ये प्राणी घुसू शकेल का? घराचं दार बंद असलं तर घुसू नाही शकणार तो, है ना. घरामध्ये तुम्ही काय आहे? सुरक्षित आहे. नवीन शब्द तुम्हाला पाठामध्ये पाहायला मिळतो आहे की संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा तिला म्हणतात. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल अशी सुरक्षित जागा किंवा आसरा, त्यालाच निवारा म्हणतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपलं घर. पक्षी घरटं बांधतात, अंडी घालतात. पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना घरटं हवं असते. पण काही पक्षी विशेष
घरं बांधतात. जसं माणसांमध्ये कसे सगळे साधे घरं बांधतात, कारण काही लोक जे आहेत ज्यांच्याकडे पैसा वगैरे खूप आहेत अशी लोक मोठे मोठे खूपच आलिशान बंगले वगैरे बांधतात आणि ते बघण्यासारखे असतात नाही का. तसंच या पक्षी पण, काही पक्षी जे आहेत ते सुंदर घरटी बांधतात. त्यातला सुगरण पक्षी जो आहे तो अतिशय सुंदर घरटं बांधतो. गवताच्याच काड्या असतात त्या, आणि त्या काड्यांचं तो जे घरटं बांधतो ते घरटं आणि अशा ठिकाणी बांधतो की तिथे कोणताही प्राणी अगदी सरपटणारा, फांदीला असा आधार घेऊन जाणारा पण तिथे जाऊ शकणार नाही. अशा झाडाच्या एखादी फांदी, पाण्याच्या नदीच्या काठावरचे झाडं, ते पाण्याच्या काठावरचे झाडं निवडतात आणि अशी फांदी त्या पाण्यावरती झुकलेली असते. अशाच नाजूक फांदीला ते घरटं, तिचा खोपा म्हणतात तिच्या घरट्याला, त्या खोपा ती विणते कोण? सुगरण पक्षी. आणि त्या आजूबाजूचे घरटं बांधण्यासाठी ते कशाचा उपयोग करतात? तर पक्षी तर कापूस, दोरी किंवा सुतळीचे तुकडे किंवा काड्यां, गवत, वाळलेलं कपडे, रुई, असं जे जे मिळेल परिसरातलं आणि त्यांचा घरटं असं उबदार आणि मऊ होईल असंच ते बघत असतात पक्षी. तर सुगरणीचा खोपा जो आहे तो खूप सुंदर असतो. तुम्हाला भेटला कधी कुठे तर तुम्ही नक्की तो बघा. दुसरा एक पक्षी आहे शिंपी पक्षी. चिमणीपेक्षाही अगदी छोटा पक्षी आहे. चित्रात तुम्हाला दिसत असेल बघा. तर चिमणीपेक्षाही अगदी छोटासा पक्षी असतो आणि तो पक्षी 2 पानं घेऊन, झाडाची मोठी मोठी, आणि त्या पानांचं तो अशी तिला विणतो त्या पानांना आणि घरटं तयार करतो. तुम्ही म्हणाला तर पानांना विणतो, तो काही सुईदोरा असतो त्याच्याजवळ? तर सुईदोरा नाही, तर रानावनात ज्या वेली असतात त्या वेलींचे तुकडे तो वापरतो दोरा म्हणून आणि तो शिवतो बरोबर. तर आणि त्याचं किती सुंदर घर दिसते बघा, आहे ना. तर बघा, तो सुद्धा स्वतःचं घर, आपल्याला नाही बांधता येणार घर. आपण घर बांधायला कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो नाही का, म्हणजे घर बांधणारी लोक वेगळी असं. मला दिसते मधमाशी दिसते ना. हां, तर मधमाशीचं जे आपण आहे पोळं असते मधमाशीचं, तर पोळं ती स्वतः तयार करते. मधमाशीचं पोळं स्वतः तयार करते. कधी कुठे दिसलं तर दगड मारू नका, त्याच्याकडे जाऊ नका. हां, मागे लागला तर अशा चावतात त्या की बस, मग त्यांचा डंक खूपच वाईट असतो. तर ज्या आहे त्याच्यामध्ये राहतात, असंख्य असतात, त्या खूप असतात, त्यांची संख्या खूप असते. 1000, 2000 काय लाखावर पण असेल त्या पोळ्यामध्ये माशांची संख्या. ते पोळं ते मध जमा करतात आणि त्यांची दुनियाच वेगळी आहे ती. ते आपण एक लेक्चर, एक पाठ होईल पूर्ण, त्याच्यावर व्हिडिओ तयार होईल, एवढं मोठं त्यांचं काम. घराला पोळं म्हणतात. हां, आता दुसरं आहे उंदीर. उंदीर मामा कुणाला नाही माहिती? उंदीर असा पिटुकला छोटासा आणि कुठेही पटापट जमिनीमध्ये बीळ करणारा तो उंदीर आहे ना. तर उंदीर जो आहे तो बिळात राहतो आणि साप घुस बिळातच राहते. तर बघा, घुशी आणि उंदीर शेत जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी जमीन ती पोखरतात. तर आणि माणसाच्या वस्तीच्या जवळपासच राहतात ते. का माहिती आहे? कारण धान्य वगैरे किंवा भिंतीला बिळं करतात आणि बहुधा मातीने बांधलेल्या घरात ते निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटचे जे घरं आहेत त्यांच्या भिंती त्यांना पोखरता येत नाही. मग ते काय करतात, तर असंच कुठे फट वगैरे असते किंवा छिद्र वगैरे असते त्यातून ते येणं जाणं करतात. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी कोणते आहेत? जे आयता निवारा शोधतात त्यात सगळ्यात पहिला नंबर लागेल वाघाचा. वाघ, सिंह हे जे हिंस्र प्राणी आहे तर ते डोंगराच्या कपारीला त्यांची गुहा असते. तर डोंगर कपारीला अशी एक खोलगट जागा असते ज्याच्या म्हणजे आतमध्ये थोडासा पोखरलेला भाग असतो. तो कोणी तयार केलेला नसतो, तो निसर्गतः आपोआपच तयार झालेला असतो. तर अशा ठिकाणी ते वाघ जाऊन राहतात. वाघ, सिंह तिथे राहतात ते आणि वाऱ्यासाठी, कारण त्यांना पण थंडी ऊन वाऱ्यापासून रक्षण पाहिजे असते ना. हां, जरी ते हिंस्र असले, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करणारे असले तरी देखील त्यांना निवाऱ्याची आवश्यकता असते. विश्रांती करण्यासाठी एखादं ठिकाण तर पाहिजे ना चांगलं सुरक्षिततेसाठी. तर दुसरे आहे कबूतर. आपल्या घराच्या आजूबाजूला आपण बघत काही खटपट करत नाही, तर ते परिसरातली सोयीची जागा बघतात. तर काही कबूतर, पारवे जंगलात राहतात. आता कबुतरामध्ये अनेक प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो चित्रात दिसतोय तो पारवा, त्याला म्हणतात पारवा. तर उंच कड्यांच्या छोट्या छोट्या गपारीत, काही भिंतींच्या आडोशाला, काही एखाद्या बिल्डिंगच्या
आडोशाला, तर असे ते राहतात. हा प्राणी आहे, याला पक्षी नाही म्हणता येणार. आपण हे मागच्याच पाठामध्ये पाहिलं होतं नाही का. तर अबब, किती हे वेगळ्या प्रकारचे प्राणी या धड्यात आपण पाहिलेलं आहे की तो प्राणी आहे, पक्षी नाही आहे तो. जरी त्याला पंख असले तरी त्या पंखांना पिसं नसतात, तो पिल्लांना जन्म देतो. तर तो सुद्धा झाडावरतीच राहतो. पण कसा राहतो? झाडावरती घरटं करून राहतो का? तर नाही. तर तो झाडाला उलटा लटकतो. चित्रात तुम्हाला दिसत असेल, झाडाला उलटे लटकून ते राहतात. बस हेच त्यांचं. एखादं झाड बघायचं, झाड म्हणजेच त्यांचं घर. मग ते झाड, छोटीशी मुंगी जी आहे तर ती इतकं मोठं वारूळ बनवते माहिती आहे तुम्हाला. एक मुंग्यांचं जे वारूळ आहे जमिनीखाली खूप खूप अंतरापर्यंत पसरलेलं असते. ते मोठं वारूळ बनवतात. एवढ्याशा मुंग्या खूप कामाच्या. नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते काही खरं नाही आहे. मुंग्या वारूळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो. बघा, वारूळ आणि बिळामध्ये फरक आहे. वारूळ जे आहे ते आपल्याला वरती दिसतं आणि बीळ जे आहे ते साधारण आपल्याला दिसत नाही. ते जमिनीच्या आत नुसतं छिद्र, त्याचा पुढचा भाग दिसतो बघा. पाळीव प्राण्यांचा निवारा काय बघणार आहोत आपण? पाळीव प्राण्यांचा निवारा. पाळीव प्राणी म्हणजे जे आपण पाळतो, जे आपल्या उपयोगाचे आहेत. तर काही लोक प्राणी पाळतात है ना. शेतकरी तर पाळतातच पाळतात. शेतकऱ्याकडे कुठले प्राणी असतात सांगा? गाय असते दुधासाठी, गाय म्हशीला पाळतात. बैल असतो शेतीच्या कामासाठी है ना. कुत्रा असतो राखण करायला. मांजरही असते, धान्याची नासाडी उंदरं करतात म्हणून त्यांना खायला. तर कुत्री, मांजरी, गाय, बैल, बकरी, म्हैस, असे वेगवेगळे प्राणी पाळतात. काही लोक हौस म्हणून घोडासुद्धा पाळतात बरं का. तर घोडा, पूर्वीच्या काळी खूप घोडे पाळायचे लोक, कारण त्यांना प्रवासासाठी नियाण करायला तो कामात यायचा. आता मात्र गाड्या घोड्या निघाल्या. आता गाड्यांमुळे काय, गाडी काढली की चालले कुठेही है ना. पण पूर्वी असं नव्हतं. तर त्यामुळे घोड्यांवर शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सगळे घोड्यांवर प्रवास करायचे. आणि झाशीची राणी घोड्यावर युद्ध केलं तिने. तर घोडे उपयोगाचे असायचे. आता सहसा कोणी पाळत नाही. जे श्रीमंत लोक आहेत ते हौस म्हणून पाळतात. तर आणि त्यानंतर आपण कोणाला अजून पाळतो? कोंबड्यांना पाळतो. तर कोंबड्यांना आपण पाळतो तर ते त्यांच्यासाठी आपण खुराडं बनवतो घरासाठी. त्यांचे निवारा आपण त्यांना बनवून देतो, ते स्वतः नाही बनवत. तर घोड्यासाठी सुद्धा तबेला माणूसच बनवतो, घोडा स्वतः बनवत नाही. आणि अजून एक महत्त्वाची आणि विशेष गोष्ट सांगते घोड्याबद्दल तुम्हाला. घोडा कधीच जमिनीवर बसत नाही. तो घोडा झोपतो, पण तो उभ्यानेच झोपतो. एकेका पायाला तो आराम देतो. 3 पायावर उभा राहतो, 1 पाय असा करून घेतो आणि त्याला आराम देतो. असा एकेका पायाला तो आराम देतो. तर आज आपण पाहिलं की आपण काय शिकलो. तर थंडी, वारा, ऊन, पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी पक्षी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात आणि काही प्राणी पक्षी आयता आसरा शोधतात, आयता निवारा शोधतात. ते स्वतः बांधत नाहीत. काही प्राणी आपण पाळतो आणि पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा बांधतो, निवारा तयार करतो. तर अशा प्रकारे आज आपण निवाऱ्याबद्दल माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका, कारण मग माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील लवकरच. ओके, धन्यवाद.